कालपर्यंत माझा असा समज होता की आपल्या देशात लोक फक्त जत्रेसाठी, क्रिकेटची मॅच पाहण्यासाठी किंवा गणेशोत्सवासारख्या धार्मिक उत्सवासाठीच एकत्र येतात. मग आज असं काय झालं की स्वतंत्र भारताच्या एका शहरात एका जमावाला मोठ्या संख्येने एकत्रित यावं लागलं? काय घडलं यापेक्षा का घडलं हे समजून घेण्यात मला जास्त इंटरेस्ट आहे. साध्या सोप्या सरळ भाषेत सांगितलेलं कळत नाही का? हाणामारी हा काही उपाय नाही होऊ शकत. डू यू हॅव अ चॉईस? फक्त गरजेसाठी कुठली तडजोड करणं हे कितपत शहाणपणाचं आहे? आईचा कसला आयटम आहे रे. या पुरुषांच्या नजरा पाहिल्या की काही न करताच बलात्कार झाल्याचा फील येतो. बरं नाही वाटत आपल्याच माहितीतल्या महिलेचे असले फोटो पाहायला मिळणं. मी तुला परवा थांबवायलाच नको होतं. तिसरा माणूस फोडलाय माझा आवाज खाली. माझ्याशी आवाज चढवून बोलायचं नाही. मला वाटतं हा विषय संपलाय आता. एकदा ठिणगी पडली ना मग वणवा पेटायला वेळ लागत नाही. ह्यावेळी कुठलाही स्फोट होणार नाही आणि झालाच ना तर तुम्हाला महागात पडेल, लक्षात ठेवा. सोसत राहणं हा पर्याय असू शकत नाही, नक्कीच. पण इथल्या लोकांनी जे केलं तो मार्ग कितपत योग्य होता? एक मात्र नक्की, लोकांमध्ये राग खूप आहे.